आधी पाकिट मारला आणि नंतर जीएसटी कमी केला। जीएसटी कमी केल्याचा उत्सव साजरा केला जातोय। एलआयसीचे 30,000 कोटी अदानीच्या घशात घातले असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय। भाजप काचेच्या घरात राहत नाहीये, ज्यांना इतरांच्या जागा बळकावण्याची सवय त्यांनी आरोप करू नये असं म्हणत प्रदेश कार्यालयाच्या वादावरून फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलंय। ठाकरे गटाला जनता कंटाळलीये असं म्हणत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधलाय। एका भावानं दिलेली भेट नको म्हणून यशोमती ठाकूर यांनी माझा किराणा नाकारला अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली। तर यशोमती ठाकूर यांच्या टीकेनंतर अहंकाराची भाषा वापरणं योग्य नाही, माझी ऐपत एवढीच आहे, एक बहीण म्हणून त्यांनी किराणा स्वीकारायला पाहिजे होता अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। येवला बाजार समितीत दिवाळीनंतर कांद्याच्या दरात किरकोळ सुधारणा झाली। कांद्याचे सरासरी दर 850 ते 900 रुपये क्विंटल होते, मात्र केवळ 150 ते 200 रुपयांनी सुधारणा झाल्यानं शेतकऱ्यांची नाराजी कायम। मुसळधार पावसामुळे द्राक्ष शेती धोक्यात आली। फळधारणा न झाल्यानं लासलगावमधील शेतकऱ्यांना 4 एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली। शेतकरी राजेंद्र विठ्ठल पालवे यांनी केलेला लाखो रुपयांचा खर्च पावसामुळे पाण्यात गेलाय। मनमाड, नांदगाव आणि चांदवड परिसरात 3 दिवसांपासून पावसाची हजेरी आहे। पावसामुळे काढणीला आलेल्या पिकासह नव्यानं लागवड केलेल्या पिकांना फटका बसलाय। मका आणि कांद्याचं पीक पाण्यात गेल्यानं शेतकरी हवालदिल झाला। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका दिवसात 2 रोहित्रांना भीषण आग लागली। बारामती अॅग्रो कारखाना आणि संभाजीनगर इथल्या औद्योगिक क्षेत्रातील रोहित्राला आग लागली। मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलानं आटोक्यात आणली। ठाण्यातील वाहतूक पोलीस आणि तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। तरुणानं वाहतूक पोलिसांची धावती गाडी अडवली, गंजलेली नंबर प्लेट आणि वाहतूक नियमाबद्दल तरुणानं वाहतूक पोलिसांना जाब विचारला। गाडी जमा करण्यासाठी घेऊन जात असल्याचं पोलिसांनी उत्तर दिलंय। हिंगोलीतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही। सरकारकडून न मिळाल्यानं शेतकरी हतबल झाले। मदतीअभावी शेतकऱ्यांची दिवाळी कोरडी झाली, त्यामुळे आता मदत कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी विचारतायत।